तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली मी मस्त अशी पाटवडी आणि त्याचसोबत रस्सा. त्यासाठी काय केलं बघा, पाटवडी बनवण्यासाठी पहिल्यांदा 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलं. त्यानंतर वाटण करण्यासाठी 3-4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा याचं मिक्सरला छान असं वाटण करून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं, थोडेसे जिरे मोहरी टाकली आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घातलं. वाटण व्यवस्थित असं फ्राय केलं आणि त्यानंतर बघा यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घातली. हळद घालून व्यवस्थित मिक्स केलं आणि 1 वाटी बेसनसाठी इथं मी 1.5 वाटी पाणी घातलं. चवीपुरतं मीठ टाकलं. पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते बॅटर घातलं. बॅटर घातल्यानंतर बघा गॅसची फ्लेम मिडियम करून अगदी कंटिन्युअसली 4 ते 5 मिनटासाठी याला बघा व्यवस्थित असं हलवून घेतलं. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी याला वाफवून घेतलं. त्यानंतर एका प्लेटला तेल लावलं आणि त्यामध्ये बघा तयार करून घेतलेलं बेसन छान असं हाताने पसरवून घेतलं. त्यावरती थोडेसे तीळ आणि कट केलेली कोथिंबीर घातली. याला अर्ध्या तासासाठी व्यवस्थित असं थंड करून घेतलं आणि त्याच्या वड्या पाडून घेतल्या. इथं तयार आहे आपली मस्त अशी पाटवडी किंवा थापीव वडी. फुल रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा. चला आता पटकन सबस्क्राईबसुद्धा करून घ्या.